ख्वाब और हकीकत के फासले को कम करते हैं, नई जानकारियों से नए अवसर खड़े करते हैं। सुनते रहिए पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो। नमस्कार बालमित्रांनो, रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM या रेडिओ चॅनलवर मी RJ उज्ज्वला आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। संस्कार शिदोरी या कार्यक्रमात आज आपण साने गुरुजी यांनी लिहिलेल्या श्यामची आई या पुस्तकातील सोमवती अवस ही कथा ऐकणार आहोत। ज्या सोमवारी अवस येते तिला सोमवती अवस म्हणतात। त्या दिवशी सोमवतीचे व्रत घेतलेल्या ब्राह्मणांच्या सुवासिनी बायका पिंपळाची पूजा करतात। सोमवारी अवसेला कोणत्या तरी 108 वस्तू देवाला वाहायच्या असतात। श्यामची आई जेव्हा एकत्र कुटुंबात होती, भरल्या घरात श्रीमंतीत होती, तेव्हाच तिने सोमवतीचे व्रत घेतले होते। 108 पावल्या, 108 विडे, 108 पेढे अशा चांगल्या सोमवती तिने त्यावेळेस घातल्या होत्या। परंतु आता गरिबी आली होती। तिलाच नेसायला लुगडे नव्हते तर 108 लुगडी कोठून आणणार? तिलाच खायला अन्न नव्हते तर 108 ती काय देणार? सोमवतीचे व्रत एकाएकी सोडता येत नाही। घरात पतीजवळ तरी ती कोणत्या तोंडाने मागणार? पतीजवळ काय होते? नाताळची सुट्टी असल्यामुळे श्याम घरी होता। सोमवती आली होती। श्यामने आईला विचारले, या सोमवतीला तू काय घालणार? काय ठरवले आहेस? जानकी वहिनी 108 ओल्या सुपाऱ्या घालणार आहेत। श्यामची आई म्हणाली, बाळ 108 पोफळी माझी घालून झाली आहेत। मागे सीता त्याने पाठवली होती। मग तू काय घालणार आहेस? 2 दिवस तर राहिले सोमवतीला, काही ठरवायला हवे ना? आई म्हणाली, कोणी 108 डबे दिले तरी हरकत नाही, परंतु गरीब असला तर तो ठरवतो की 108 अदपाव देईन किंवा पावशेर देईन। श्यामने आईला विचारले, आई तू 108 अदपाव गुळ घातलेस तर? श्यामची आई म्हणाली, श्याम घरात दिडकी नाही, गळफसलेल्या सुतळीचा तोडा नाही, कोठून आणायचे पैसे? झाड आहे का आपल्या अंगणात? हरवले की पडले पैसे, आपण गरीब आहोत श्याम। श्यामने म्हटले, 108 आवळे घातलेस तर? बाळ 108 आवळे मागे एकदा मी घातले होते। श्याम म्हणाला, आई 108 चिंचोके घातले तर नाही का चालणार? आई म्हणाली, हो चालतील, पण काय लोक हसतील? होय ना, हसतील, त्यांचे दात दिसतील, त्यांचे हसायला काय जाते? द्यायला थोडेच कोणी येते आहे, हसायला सारे, मदत करायला कोणी नाही। देव तर हसणार नाही ना? देव रागावणार नाही ना? श्यामने विचारले। श्यामची आई म्हणाली, श्याम देव नाही रागावणार। अरे देवाला विदुरा घरच्या कण्यासुद्धा आवडल्या, मिटक्या मारून मारून त्याने खाल्ल्या, सारखे ताट चाटीत होता तरी त्याची तृप्ती होईना। देवाने सुदाम्याचे पोहे कसे खाल्ले? जसा अधाशी व उपाशी। रुक्मिणीला 1 मूठ देण्यास तयार होईना। देव उपाशीच असतो, प्रेमाने त्याला कोण देतो? लाखात एखादा। प्रेमाने दिलेलेच त्याच्या पोटात जाते। भुकेल्या देवाला द्रौपदीचे पान खाऊन ढेकर आली। देवाला प्रेमाने द्या, ते त्याला दुधाच्या समुद्रापेक्षा थोर आहे। शबरीची उष्टी बोरे ती कशी खाल्ली रामाने? तू वाचले आहेस ना? देवाला सारे चालते, त्यात भावभक्तीचे तूप ओतलेले असले म्हणजे झाले, त्यात हृदयाचा ओलावा असला म्हणजे झाले। मग चिंचोकेच काय, पण 108 दगड जरी देवाला दिले तरी त्याला खडी साखरेप्रमाणे गोड लागतील। ते प्रेमाने दिलेले दगड तो चघळीत बसेल, शतजन्म चघळीत बसेल व म्हणेल, भक्ताने फारच अप्रतिम मेवा दिला, पटकन फुटत नाही, विरघळत नाही, एक एक खडा तोंडात धरून ठेवायला वर्ष पुरेल। श्याम देवाला रे काय, त्याला काहीही द्या, परंतु आपण जे देऊ ते देताना त्यात हृदय ओतून दिले पाहिजे। श्याम द्रौपदी शबरी यांच्या भक्ती इतकी माझी कोठे आहे भक्ती? मला कोठे तशा भक्तीने चिंचोके भरून देता येणार आहेत? आपली नाही होत इतकी लायकी। मग तू काय घालणार आहेस सांग ना, ठरवले असशील काहीतरी? श्यामने विचारले। श्यामची आई म्हणाली, मी 108 फुले वाहणार आहे। फुलासारखे निर्मळ व शुद्ध दुसरे काय आहे? फुले वाहीन हो मी। आई म्हणाली, श्याम जे वाहायचे ते देवासाठी असते, ते भटजीसाठी नसते। देवाच्या पायांवर वाहिलेले फूल भटजीस घ्यावे वाटले तर तो थोर प्रसाद आहे, असे त्याला वाटले तर घेईल, नाहीतर देवाच्या पायावर फूल वाहील। आपणास दुसरे काही देता येत नाही तर काय करायचे? देता येईल ते देवाला द्यावे।
मग कोणती 108 फुले वाहणार आहेस? आपल्याकडे फुले तरी कुठे चांगली आहेत? नाहीतर आई 108 पानेच वाहा. 108 तुळशीची पाने, 108 बेलाची पाने, 108 दुर्वा. आई, देवाला फुलांपेक्षा पानेच का ग जास्त आवडतात? कितीही फुले असली तरी तुळशी पत्र, दुर्वा, बेल यांच्याशिवाय पूजा पुरीच होत नाही. विष्णूला तुळशीपत्र, गणपतीला दुर्वा, शंकराला बेल. त्यांना फुलांपेक्षा यांचीच आपली जास्त आवड का ग आई? असे श्यामने विचारले. आई म्हणाली, तुळशीपत्र, दुर्वा वगैरे मिळायला त्रास नाही पडेत. वाटेल तेथे होतात. थोडे पाणी घातले की झाले. फुले म्हणजे ठरलेल्या ऋतूतच फुलावयाची, परंतु पाने आपली नेहमी आहेत. झाड जिवंत आहे तोपर्यंत पाने आहेतच. पानांचा दुष्काळ फारसा नाही, म्हणून ऋषींनी संतांनी देवाला पानच प्रिय आहे असे सांगून ठेवले आहे. ते तरी नेहमी देवाला भक्तीने वाहायला माणसाला अडचण पडू नये म्हणून. माझ्यासारख्या गरीब बाईला देवाला साधे पान वाहायलाही लाज वाटू नये. दुसऱ्यांनी देवाला वाहिलेले रुपये, खण, नारळ पाहून मला त्यांचा मत्सर वाटू नये म्हणून देवाला पान प्रिय आहे असे संतांनी ठरवले. श्रीमंताला आपल्या संपत्तीची ऐट वाटायला नको व गरिबाला गरिबीची लाजही वाटायला नको असा या पत्रपूजेत अर्थ आहे. श्रीमंताने केवढीही मोठी दक्षिणा दिली तरी वरती तुळशी पत्र ठेवून ती दक्षिणा द्यायची. हेतू हा की श्रीमंताला आपण फार दिले असे वाटू नये. आपण एक पान दिले असेच त्याला वाटावे. गणपतीच्या पूजेला, हरितालिकाला, मंगळागौरीला ही पत्री आधी पाहिली. ही साधी सुंदर पाने आधी हवीत. 108 तुळशीची दळे मी पुढे केव्हा तरी वाहणार आहे. मग यावेळेस कशाची फुले घालणार तू तर सांगतच नाही? श्यामने अधीर होऊन विचारले. श्यामची आई म्हणाली, मी परवा रात्री त्यांना सांगितले की सोमवतीला चांगलीशी फुले घालायचे ठरवले आहे. झेंडू, पांढऱ्या चाफ्याची फुले ही आहेतच, परंतु जर चांगली सुवासिक आणता आली कोठून तर आणावी. श्यामने एकदम म्हटले, म्हणून भाऊ गावाला गेले आहेत होय? होय, ते जालगावला गेले आहेत. तिथे बरव्यांची मोठी बाग आहे. त्या बागेत नागचाफ्याची फुलझाडं आहेत. ती 108 फुले मिळाली तर पाहावी म्हणून ते लांब गेले आहेत. आपल्याजवळ पैसे नाहीत, परंतु चालण्याचे श्रम तर करायला पाय आहेत ना, असे ते म्हणाले. श्यामची आई म्हणाली, मित्रांनो, चाफ्याचे अनेक प्रकार आहेत. पांढरा चाफा, हिरवा चाफा, सोन चाफा व नागचाफा. पांढऱ्या चाफ्याशिवाय सर्वांना सुगंध आहे. सोनचाफ्याचा वास फार असतो, परंतु नागचाफ्याचा वास गोड असतो. 4 बाजूंना चार शुभ्र स्वच्छ रुंद अशा पाकळ्या व मध्ये पिवळा परागपंज असे हे फूल असते. फारच सुंदर दिसते हे फूल. गरिबीत राहूनही ध्येयवाद दाखवणारी व आचरणारी श्यामची आई होती. पतीला देता येणार नाही ते त्याच्याजवळ मागून त्याला रडवणारी, खिन्न करणारी ती नव्हती. त्याला लाजवणारी, खाली मान घालावयास लावणारी ती नव्हती. त्याच्याजवळ साधी फुलेच मागणारी, परंतु ती खटपट करून दूरवर जाऊन चांगली पाहून आणा असे सांगणारी, पतीलाही ध्येयवाद शिकवणारी, देवासाठी झिजायला लावणारी अशी ती साध्वी होती. बालमित्रांनो, आज आपण सोमवती अवस ही कथा ऐकली. चला तर मग उद्या भेटूया एका नवीन कथेसह.